फ्रेंड्स, आज आम्ही बनवणार आहोत संडे स्पेशल थालीपीठ. थालीपीठला लागणारे जे साहित्य आहे ते आहे, तुमच्या घरामध्ये जेवढ्या भाज्या अवेलेबल असतील तेवढ्या तुम्ही घेऊ शकता. पण आम्ही इथे प्रमाणानुसार आम्हाला जेवढ्या लागतील तेवढ्या आम्ही इथे घेतलेल्या आहेत. दुधी भोपळा इथे आहे, कोथिंबीर आणि तुम्हाला जेवढं तिखट लागतं त्यानुसार तुम्ही मिरच्या घेऊ शकता. इथे आहे कांद्याची पात. आपण ओवा, जिरे आणि तीळ घेतलेले आहेत आणि आल्याची व लसणाची आपण बारीक पेस्ट करणार आहोत. हे थालीपीठाचे पीठ बनवण्यासाठी सगळे कडधान्य आणि डाळी एकदमच भाजून पीठ तयार करून ठेवते. मिरची, आले आणि लसूण इकडे आपण पेस्ट करून घेतलेला आहे. भोपळा आपण इकडे किसून घेतलेला आहे. कोथिंबीर आणि कांद्याची पात आपण इकडे बारीक करून घेतलेली आहे. मग आपण यामध्ये पीठ मिक्स करून घेऊया. आता या पिठामध्ये आपण हळद, चवीपुरतं मीठ, जिरे, ओवा आणि तीळ मिक्स करून घेणार आहोत. यामध्ये आपण ही बारीक पेस्ट मिक्स करून घेणार आहोत आणि इथे आपण पीठ मस्तपैकी मळून घेतलेलं आहे. हे पहा, हे थालीपीठ आपण आता तव्यावर टाकणार आहोत. थालीपीठ आपण तव्यावर टाकलेलं आहे. आता आपण ह्यामध्ये तेल टाकणार आहोत जेणेकरून हे छानपैकी भाजेल. गॅस ठेवूया आणि आपण 1 मिनिट थालीपीठ झाकून ठेवूया. पाठीमागचा भाग छानपैकी भाजला जातो. माझी आई करतच होती तर मला पण वाटलं की मी पण एखादं करून बघावं. त्यासाठी मी हे केलेलं आहे. थालीपीठला आपल्याला होल कंपल्सरी पाडून घ्यायलाच लागतात, कारण ते फुगत नाही आणि खायलाही चविष्ट लागतं, भाजलं पण जातं. हे बघा, थालीपीठची रेसिपी तयार झालेली आहे. ही आहे सपकदार आणि ही आहे दही. जर का तुम्हाला ही थालीपीठची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. बाय बाय.